नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM फर्स्ट इयरच्या प्रायमरी हेल्थ नर्सिंगमध्ये फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग या प्रश्नाची आपण उत्तरं बघणार आहोत। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण फिलिंग द ब्लँक्स जो 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे तो आपण बघूया। त्यातला एक आहे शीतसाखळी डॅश डॅश लसींकरता वापरतात। तो ऑप्शन आहेत पोलिओ, ब आहे BCG, क आहे DPT, ड आहे वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, हे उत्तर या प्रश्नाचं आहे। वरीलपैकी सर्व म्हणजे ड हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न, 1 ग्रॅम कर्बोदकापासून डॅश डॅश उष्मांक मिळतात। हा दुसरा प्रश्न ऑप्शन आहेत अ 2, ब 4, क 5 आणि ड 9। तर ह्या प्रश्नांपैकी ह्या प्रश्नाचं कोणी स्टुडंट ANM असेल त्यांनी मला थोडा स्टडी करून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं। मी त्यांना ऑप्शन देते 4 आणि 9 ह्या दोन प्रश्नांपैकी कोणतं उत्तर बरोबर असेल मी क्लू दिला आहे तर तुम्ही मला सांगायचं आहे। त्याच्यानंतर तिसरं आहे मेंदू अवरंदाहास डॅश डॅश म्हणतात। 1 आहे मेनिंजायटिस, ब क्षयरोग, 3 मेंदूदाह आणि ड आहे मूत्रपिंडदाह। तर त्याला मेनिंजायटिस असे म्हणतात। हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर चौथा आहे प्रोसिजर करण्याअगोदर व नंतर हात धुण्याचा उद्देश काय असावा। याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता। अ आहे क्रॉस इन्फेक्शन टाळण्यास, फक्त हात स्वच्छ करण्यास। त्याच्यानंतर आहे हात मऊ होण्यास आणि ड हाताची आग कमी करण्यास। तर ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। क्रॉस इन्फेक्शन जे एकाकडून दुसऱ्याकडे होतं ते टाळण्यासाठी आपण हात धुण्याचा उद्देश आहे। पाचवा आहे सुरक्षित आणि पूर्ण कार्यक्षमता असलेल्या लसीची खात्री डॅश डॅश तपासून पाहणे। कशाने आपण तपासून पाहू शकतो। तर 1 आहे VVM, ब आहे आईस पॅक, क आहे ADS आणि 4 आहे ड आहे वॅक्सिन कॅरियर। तर आपल्याला उत्तर बरोबर आहे। VVM हे वॅक्सिनवर असणारं ते लेबल असतं, त्याच्यानुसार आपण लसी कार्यक्षम आहेत की नाही त्याच्या कलरवरून आपण ठरवतो। तर अशा प्रकारे 5 मार्काला ह्या फिलिंग द ब्लँक्स विचारल्या जातात। आता आपण मॅच द फॉलोइंग बघूया, योग्य जोड्या जुळवा। ब गटामध्ये अ गटामध्ये अस्थिभंग 2 आहे, एड्स 3 आहे, टी बँडेज 4 आहे, मधुमेह 5 आहे, 4 आहे क्षयरोग आणि 5 आहे मधुमेह। तर ब गटात आहेत डॉट्स उपचार, इन्सुलिन, दूषित रक्त, आधारफळी, विटप किंवा पेरिनियम। तर अशा प्रकारे यांची ऑप्शन्स आहेत। तर आपण उत्तर जोड्या लावायच्या आहे। अस्थिभंगाला काय असेल तर आहे आधारफळी। 1 मिनिट, अस्थिभंगाला योग्य जोडी जुळते ती आहे आधारफळी, कारण फ्रॅक्चर झाल्यावरती आपण आधारफळीचा आधार देतो अस्थिभंगामध्ये। एड्स आहे दूषित रक्तामुळे एड्स होऊ शकतो, तो उत्तर आहे। त्याच्यानंतर डी बँडेज आहे, टी बँडेज आपण कशासाठी वापरतो, विटप आणि पेरिनियम तिथे वापरतो। क्षयरोगमध्ये डॉट्स औषध उपचार केले जातात ज्याच्याने म्हणजे क्षयरोग बरा होण्यास मदत होते। आणि मधुमेह जो आजार आहे त्या आजारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो, त्याच्यावरची ट्रीटमेंट म्हणून इन्सुलिन, मधुमेह आणि इन्सुलिन हे उत्तर बरोबर आहे। तर अशा प्रकारे हे आजचा व्हिडिओ आहे, याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील ANM फर्स्ट इयरच्या प्रायमरी हेल्थ केअर नर्सिंगच्या स्टुडंटसाठी। तर आता 1 ग्रॅम कर्बोदकापासून ह्या एका प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करायचं आहे तुम्ही लोकांनी। हे 2 ऑप्शन या 2पैकी कुठलं उत्तर बरोबर आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। मी अजून बरेच व्हिडिओ किंवा ह्या प्रश्नांची उत्तरं ANM नर्सिंगचे काही क्वेश्चन आहेत त्याची उत्तरंसुद्धा माझ्या चॅनलवर आहे, जी GNM वाल्यांना आहेत फर्स्ट इयरवाल्यांना, ते तुम्हालाही लागू पडतात, तर ते तुम्ही बघू शकता। आणि लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा। धन्यवाद।